मी आकांक्षा अग्रवाल। आज आपल्यासोबत आहे केशव शंकनाथ पथक आणि आज आपण मॅडमला बोलूयात, किती वर्षापासून हे पथक सुरू आहे मॅम? 2017 पासून सुरू झालंय। 3 ते 4 लोकांमध्ये याची सुरुवात झालेली आहे आणि हे चालू करताना भरपूर अडचणी आलेल्या आहेत की महिलांनी शंख वाजवू नये, अशा इतर भरपूर गोष्टी आहेत की ज्या संध्याकाळी शंख वाजवू नये, अशा भरपूर गोष्टींना तोंड देत आमच्या सरांनी आज हे शंख पथक चालू ठेवलेलं आहे। या पथकामध्ये आज 4500 पेक्षा पण जास्ती लोक शंखवादक म्हणून तयार झालेले आहेत आणि ते यातून बाहेर पडलेले आहेत। आता लेटेस्ट आम्ही 1600 ते 1700 लोक पथकात आहोत आज आणि आम्हाला भाऊरंगारीला पहिला मान असतो। पहिला आमचं शंखवादन झाल्याशिवाय गणपती बाहेर निघत नाही। खूपच छान मॅडम। किती वर्षापासून तुम्ही या पथकात आहे? मी आता मला 3.5 वर्ष होत आलेली आहे आणि मी स्वतः योगा टीचर असून योगाशी रिलेटेडच हा अभ्यास आहे शंखाचा, कारण शंखाचे शारीरिक मानसिक बेनिफिट पण आम्ही इतर लोकांना शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि आत्मिक पण समाधान मिळतं आणि आनंद पण मिळतो आणि बरीच लोक याच्याशी जोडली गेलेली आहे केशवनाथ शंख पथकाशी। खूप छान वाटतं मॅडम। ऍक्च्युली शंखामुळे निगेटिव्ह जी आपल्या आजूबाजूला एनर्जी असते ती सगळी निघून पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते आणि आपल्या शरीराला याचे भरपूर फायदे आहेत। म्हणजे आमच्या सरांनी हा विडा उचललेला आहे की घराघरात शंखनाद झाला पाहिजे। हिंदुस्थानातील पहिलं पथक हे केशवनाथ शंख पथक आणि दुसरं म्हणजे पूर्ण देशभर भारतभर याचा प्रसार प्रचार झालाच पाहिजे। तो प्रयत्न आम्ही चालू ठेवणार आहे शेवटपर्यंत आणि सगळं श्रेय जे आमच्या टीमला आणि जे आमचे मेन अध्यक्ष आहेत नितीन महाजन सर यांना जात आहे। थँक्यू। खूपच छान, खूप आनंद मिळतो। खूपच छान। मला पण ऐकून एक नारी शक्ती बघून खूप छान वाटते। यामध्ये 85 ते 90% महिला आहेत। म्हणजे महिलांना पुढे आलंच पाहिजे, काही सारी असं। एकदा तुम्ही सगळे एक शंखवाद घेऊनच जाऊ द्या। मामासाठी वाजवलं ना। तुमचे पुढचे उपक्रम काय आहेत मॅडम? पुढचं आमचं आता पुढे जे काही आहे तर ते 5 ऑक्टोबरला आम्ही हे जे शंख, हे जे पौराणिक वाद्य आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करतोय। तर त्याच्यासाठी आम्ही विश्वविक्रम घेणार आहे। तर विश्वविक्रमाची तारीख आहे 5 ऑक्टोबर। 5 ऑक्टोबर रोजी SP कॉलेजमध्ये आमचा विश्वविक्रमाचा एक सोहळा होणार आहे। त्याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना आता समाविष्ट करून घेतो आहोत जेणेकरून आमचं पथक भारत आणि भारताबाहेर पसरो, ही एवढीच आमची मामाच्या चरणी प्रार्थना आहे। आमच्या पुण्यामध्ये 21 शाखा आहेत। मालेगावला एक आहे, नाशिकला एक आहे, अकोल्याला आता तयार होती, आणखीन चिखली, मुंबई, कोकणात देवरुखला एक सुरू झालेली आहे शाखा आता। अशा आमच्या भरपूर शाखा आहेत। नागपूरला पण लवकरच नवी शाखा सुरू होते। खूप खूप शुभेच्छा मॅडम तुम्हाला। थँक्यू सो मच। रेकॉर्ड बनवायचं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी शंख शिकला पाहिजे। आजकाल डीजेचं जे प्रस्ताव वाढले त्याच्याबद्दल अपोज करायचं नाहीये, पण आपलं पारंपरिक वाद्य आहे ते जास्तीत जास्त लोकांनी गायला पाहिजे आणि याच्याने शुभ लहरी पसरतात आपल्या आजूबाजूला आणि बाहेर। तशा शुभ लहरी भारतातर्फे पूर्ण जगात पसराव्या म्हणून आमच्या नितीन महाजन सरांनी वर्ल्ड रेकॉर्ड करण्यासाठी SP कॉलेजमध्ये 5 ऑक्टोबरला
शंखनादाचा जास्तीत जास्त लोकांनी येऊन वादन करण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि आमचं शंखनादाचं नाव आम्ही नक्कीच येऊ. आता सध्याच 1500 लोकांची नोंदणी झालेली आहे. त्याच्यामुळे त्याचा आता 5 ऑक्टोबरला आहे म्हटल्यानंतर की अजूनही जास्तीत जास्त नोंदणी होणार आहे. म्हणजे जो विश्वविक्रमाचा आकडा आहे 1111 त्याच्यापेक्षा जास्त होणार आहे. मॅम तुम्हाला इथे बघून खूपच आनंद होतोय. तुम्हाला किती वर्ष झाली वाजवता? मला मी 2017 सालापासून वाजवते. गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय श्रीराम जय जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम.